नमस्ते मित्रांनो, मी राहुल वैदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुमचं परत एकदा ट्रेड्स अँड ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. दररोज आपण गोल्डचं गाईज ॲनालिसिस बघत असतो, पण आजपासून आपण एक सिरीज चालू करतोय ज्यात आपण बँक निफ्टी आणि निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल्स या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके, तर आजपासून डेली तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. बँक निफ्टी सेन्सेक्स इथं फक्त प्रीमियम दाखवलं नाही जाणार. काही रूल्स आहेत जे आपण नाही दाखवू शकत इथं प्रीमियम, पण तुम्हाला पूर्ण इंडेक्सचं ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं हे मी पूर्ण तुम्हाला शिकवून देईन. तसंच प्राइस ॲक्शन किती महत्त्वाचं आहे ट्रेडिंगमध्ये त्या रिलेटेड पण आपण बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं शिकायला मिळतील. ठीक आहे, हा चॅनल किंवा हा व्हिडिओ तयार करण्यामागचं एकच रिझन आहे की तुमच्यापर्यंत रिअल ट्रेडिंग कसं पोहोचेल. ओके, बँक निफ्टीमध्ये मी गेले 6 वर्ष गाईज मी काम करतो आहे आणि 6 वर्षात मला खूप एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. ते एक्सपिरियन्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. ओके, चलो लेट्स सी. फ्रायडेलाच म्हणजे 17 जुलैला मार्केटमध्ये कुठली मोमेंटम आली ते आधी बघूया आपण. त्याच्यानंतर सोमवारी येणाऱ्या वीकमध्ये मार्केटमध्ये काय मोमेंटम येणार आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. ओके, शुक्रवारी जर मार्केट तुम्ही बघितलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा फ्लॅट ओपनिंग झाली. हा 15 मिनिट्सचा चार्ट आहे. जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण व्हिडिओज थोडे मोठे असणार आहेत, तुम्हाला बघायला पण मजा येणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे शेअर मार्केटमध्ये त्यांनीच बघा, कारण जर तुम्ही एज्युकेशनल पर्पज जर तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला फक्त इन्स्टा रील्स आवडत असतील तर हे व्हिडिओज गाईज तुमच्यासाठी नाही आहेत. तुम्ही तिथं 30 सेकंड्सचे रील्स बघून एज्युकेशन घ्यायचा प्रयत्न करा, बट इथं लॉंग व्हिडिओज बनणार आहेत. जर पेशन्स असतील तर व्हिडिओज बघा आणि होप सो मी माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे तेवढा या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर फ्रायडेला मार्केट हे एकदम फ्लॅट ओपन झालेलं आहे. ओके, एकदम फ्लॅट ओपन झालेलं आहे. जिथं गुरुवारी क्लोजिंग दिलेली मार्केटने, सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो सांगतो, जिथं क्लोजिंग दिलेली त्या कॅन्डलचा हाय लो मार्क करून घेत असतो मी दरवेळेस. ओके, हा हाय आणि लो असतो आणि एक्झॅक्टली बघा जिथं ओपनिंग झाली. ओके, फ्रायडेला जिथं मार्केटची ओपनिंग झाली ही ग्रीन कॅन्डल आहे, म्हणजे याचा ओपन खाली असणार आहे. बऱ्याच लोकांना ते ही पण गोष्ट माहीत नसेल. जे मार्केटमध्ये बिगिनर लोक आहेत त्यांना एखाद्या कॅन्डलचा हाय क्लोज जर माहीत नसेल की बाबा हाय काय असतो, लो काय असतो, ओके ओपनिंग काय असते, क्लोजिंग काय असते, ही बॉडी असते, ओके या गोष्टी जर माहीत नसतील तर त्यांना खूप काम करणं गरजेचं आहे. खूप बेस स्ट्रॉंग करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ते तर आपण नंतरनं डे बाय डे तुम्ही मला कमेंट सेशनमध्ये सांगा की सर आम्हाला ह्यावरती थोडा एखादा व्हिडिओ पाहिजे, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. ओके, जर तुम्ही ही कॅन्डल बघितली, याचा हाय आणि लो मार्क केला, ओके इथं ओपनिंग झाले. मार्केटने बघा काय केलं, जो लो होता प्रिव्हियस कॅन्डलचा एक्झॅक्टली मार्केट ओपनिंग देऊन त्या लेवलवरती आलं. या लेवलवरती आलं. ही जर लेवल आपण आधी मार्क करून ठेवली, ओके ही आपण लेवल मार्क करून ठेवूया जिथून मार्केटमध्ये अपसाईडला मूव्हमेंट आली. 57550 या लेवलवरून मार्केटमध्ये सिम्पल अशी अपसाईडला मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, हां परफेक्ट. तर मार्केट काय केलं, पहिली कॅन्डलची ओपनिंग इथं दिली, शार्प एक पुलबॅक घ्यायचा प्रयत्न केला 15 मिनटामध्ये, आणि जी लेवल आपण काल काढलेली म्हणजे 57,551 ही लेवल आपण जी काढलेली त्या लेवलवरून शार्पली एक बाईंग साईडला मोमेंटम इथं आलेला आहे. ओके, हा जो मोमेंटम होता तो जर आपण कॅल्क्युलेट केला गाईज तर आपल्याला समजेल की हा मोमेंटम हा 500 ते 600 पॉईंट्सची मोमेंटम होती. ही खूप चांगली मोमेंटम आलेली आहे अपसाईडला. त्याच्यानंतरनं काय झालं तर त्याच्यानंतरनं मार्केट हे पूर्णपणे साईडवेज राहिलं. हा एक झोन तयार केला. ठीक आहे, हा पण झोन आपण नाही म्हणू शकत, हा परफेक्ट झोन त्यांनी क्रिएट केला आणि झोन क्रिएट केल्यानंतरनं मार्केट पूर्णपणे साईडवेज राहिलं. हे बघा पूर्ण साईडवेज राहिलं, एका झोनमध्ये राहिलं. इथं ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला 15 मिनटावरती, पण 15 मिनटात ब्रेकआउट आला नाही. पण मे बी 5 मिनटात हा ब्रेकआउट दिला असेल, तिथे एखादी प्राइस ॲक्शन तयार झाली असेल, ती आपण व्यवस्थित फाइंड आउट करूया. ओके, इथं
लोकांना काय केलं, ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही डाऊन साईडला ब्रेकआउट येतोय, इथून तुम्ही सेलिंग साईडला अशी पोझिशन कॅप्चर करू शकता. मार्केट त्यासाठीच बनलं आहे गाईज. मार्केट काय करतं, फक्त लोकांना चुकीच्या एंट्रीज कशी लोक घेतील त्यात मार्केट खुश असतं. ओके, मार्केटने इथं सेलिंग प्रेशर ॲक्टिव्ह करून लोकांना हे केलं, कन्फ्यूज केलं की तुम्ही सेलिंग साईडला एंट्री घ्या. जो हा गॅप पूर्णपणे फिल केलेला आहे तो आता साईडवेज मार्केट राहून आता डाऊन साईडला गॅप हा पूर्ण फिल करेल, एवढंच मार्केटला या कॅन्डलवरून सांगायचं होतं. ओके, पण जे प्रॉपर ट्रेडिंग फॉलो करतात त्यांना माहीत असेल, जेव्हा साईडवेज मार्केट जेव्हा होतं, ओके, आणि जेव्हा एखाद्या साईडला मोमेंटम येतो तर त्या रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री न करता त्या कॅन्डलच्या लोला आपण एंट्री करतो गाईज. ओके, सो जे ॲडव्हान्स म्हणजे आपण म्हणतो ना एक्सपिरियन्स ट्रेडर आहेत त्यांनी या मिस्टेक्स नक्कीच अवॉइड केलेले असतात. बट बरेच लोक इथं ट्रॅपसुद्धा झाले असतील, त्यांनी सेलिंगला एंट्री घेतली असेल, आणि ज्यांनी सेलिंगला एंट्री घेतली असेल तर तिथं काय झालं गाईज, इथं डायरेक्ट इन्स्टंट तुमचा SL हिट झाला आहे, मार्केट परत झोनमध्ये आलेलं आहे. आणि आफ्टर दॅट काय झालं बघा, परत बाईंग साईडला रॅली कंटिन्यू केलेली आहे मार्केटने. म्हणजे या कॅन्डलला जर समजा एंट्री झाली असती सेलिंग साईडला तर यांचा सगळ्यांचा इन्स्टंट SL घेऊन मार्केट परत अपसाईडला गेलेलं आहे. जेव्हा ही अपसाईडची मोमेंटम आली ना, ही अपसाईडची ह्या झोन ब्रेकआउट करून मार्केट वर जायला लागला, तेव्हा प्रीमियममध्ये पण शार्पनेस तुम्हाला दिसला असेल, अपसाईडला चांगली मोमेंटम तुम्हाला बघायला मिळाली असेल. ओके, सो बँक निफ्टीची ही मुवमेंट आली फ्रायडेला. ओके, आता बँक निफ्टीमध्ये मंडेला कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट असू शकतात या आपण बघायचा प्रयत्न करणार आहे. ओके, त्याआधी काहीच मार्केट आपण निफ्टीचं थोडंसं ॲनालाइज करूया की निफ्टीमध्ये कोणती मुवमेंट आली. निफ्टीमध्ये मुवमेंट आल्यानंतर ना आपण मंडेला काय मुवमेंट येणार आहे ते थोडंसं विचार करूया. ओके, निफ्टी पण सेम जर तुम्ही बघितलं तर प्रिव्हियस कॅन्डल सगळ्यात पहिल्यांदा बघा, त्याचा लो आहे तो आहे ओके 24,050 आणि त्याचा हाय एक्झॅक्टली इथे आहे. मार्केटने परत त्याच ऑलमोस्ट फ्लॅटच ओपनिंग म्हणू शकतो आपण याला, फ्लॅट ओपनिंग दिली. फ्लॅट ओपनिंग दिल्यानंतर ना मार्केट प्रॉपर अपसाईडला कंटिन्यू पुल बॅक न घेता गेलं. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर या लेवलपासून टॅप करून मार्केट वरती गेलं, अपसाईडला गेलं. बट इथं काय झालं, इथं टॅप करायला डाऊन साईडला नाही आलं, याच्या हायवरूनच मार्केट रिव्हर्स गेलेलं आहे. जर तुम्ही हा हाय व्यवस्थित मार्क केला तर तुम्हाला समजतं की हे 10 पॉईंट फक्त राहिले. ओके, पण या 10 पॉईंटवरूनच मार्केट वरती गेलेलं आहे. वन साईड सगळ्यात पहिल्यांदा काय केलं मार्केटने, इथून अपसाईडला रॅली केली. अपसाईडला रॅली आल्यानंतर ना ठीक आहे, इथं पण बऱ्याच लोकांना वाटलं की पुल बॅक घेईल आणि परत या लेवलवरती येईल. बट या लेवलवरती न येता कंटिन्यू परत मार्केटने अपसाईडला मोमेंटम दिली, प्रॉपर पुल बॅक. नंतरनं एम पॅटर्न क्रिएट करायचा प्रयत्न, पण एम पॅटर्न न करता मार्केट थोडंसं साईडवेज राहिलं. हा पॅटर्न तयार केला बघा. ओके, हा असा एम पॅटर्न जिथं परत लोकांना ट्रॅप केलं सेलिंग साईडला. एम पॅटर्न झाला की बरेच लोकांचा व्ह्यू हा सेलिंग साईडला असतो. बट एम पॅटर्ननुसार ट्रेड कसा प्लॅन करायचा हा पण खूप मोठी गोष्ट आहे. प्रॉपर एम पॅटर्न तुम्हाला फॉलो करता येणे ही पण खूप ॲडव्हान्स लेवलची गोष्ट आहे गाईज. ओके, इथं एंट्रीज दिली, इथे बऱ्याच जणांनी SL खाल्ला. बट आफ्टर दॅट परत मार्केट या झोनमध्ये आलं, जो साईडवेज झोन तयार केलेला, जसं की बँक निफ्टीमध्ये बघितलं, आणि प्रॉपर ब्रेकआउट देऊन मार्केट वरती गेलं. ही जर कॅन्डल तुम्ही बघितली असेल तर ही शार्प ब्रेकआउट या कॅन्डलने दिलेला, बट ही सस्टेन नाही करू शकली. ओके, त्यामुळं बऱ्याच लोकांनी इथं कॉस्ट टू कॉस्ट जास्त गेले असतील या ट्रेडमध्ये. ओके, सो निफ्टीमध्ये पण आपण बघूया की नक्की एक्झॅक्टली मुवमेंट आता काय येऊ शकते. आधी आपण निफ्टीचं बघूया आणि त्याच्यानंतरनं आपण बँक निफ्टीमध्ये
बघूया काय मुवमेंट येणार आहे. ओके, तर मोठ्या टाईम फ्रेमवरती गाईज जर तुम्ही गेला मोठ्या टाईम फ्रेमवरती, तर मी तुम्हाला इथं दाखवतो कोणत्या लेवल्स महत्त्वाच्या असणार आहेत हे सगळ्यांनी एकदा बघून घ्या. ओके, आता निफ्टी एकदम मेजर झोन ब्रेक करून गेली आहे बघा. डेली टाईम फ्रेमवरती आधी सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. डेली टाईम फ्रेममध्ये आपण जर गेलो तर डेली टाईम फ्रेममध्ये आता एक बुलिश साईडला निफ्टीने रॅली करायचा प्रयत्न केला आहे. जर परफेक्ट हा जर झोन बघितला तुम्ही, तर या झोनवरून बऱ्याच वेळा मार्केटने काय केलं आहे, मार्केटने अप साईडला जायचा प्रयत्न केला आहे बघा. डेली टाईम फ्रेममध्ये जेव्हा जेव्हा या झोनवरती मार्केट आलं आहे तेव्हा मार्केट अप साईडला गेलेलं आहे, जेव्हा जेव्हा या झोनवरती आलं आहे अप साईडला गेलेलं आहे. ओके, 4 टाईम म्हणजे 1 2 3 4 टाईम आहे की या झोनवरून मार्केट आता वरती जाते. आता काय पाहिजे माहिती आहे का, आता डेली टाईम फ्रेममध्ये प्रॉपर जे मेजर रेजिस्टन्स होता बघा, हा एक प्रॉपर मेजर रेजिस्टन्स आहे. ओके, जर तुम्ही व्यवस्थित हा मार्क केला तर तुम्हाला समजेल की हा एक प्रॉपर रेजिस्टन्स. आता हा रेजिस्टन्स झोन ब्रेक केलेला आहे. नेक्स्ट जे टार्गेट राहणार आहे ते हे, म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटीने दाखवायचं म्हणलं तर बघा जर हा झोन जर तुम्ही बघितला तर हा एक परफेक्ट रेजिस्टन्स झोन म्हणून आपण काढून ठेवलेला. म्हणजे इथून जसा 4 वेळा मुवमेंट आली तसं या लेवलवरून बऱ्याच वेळा मार्केट सेलिंग साईडला आलेलं आहे. 3 त्याच्यानंतरनं 4. ओके गाईज, 10 जुलैला ब्रेकआउट करायचा या लेवलनी प्रयत्न केलेला, बट सस्टेन झाली नाही कॅन्डल. या ब्रेकआउटमध्ये आणि या ब्रेकआउटमध्ये तुम्हाला नक्कीच फरक दिसत आहे. ही जी कॅन्डल ब्रेकआउट दिलेली आहे डेली टाईम फ्रेममध्ये, ही कॅन्डल प्रॉपर सस्टेन झालेली आहे. आता आपल्याकडे एक प्रॉपर लेवल जी मिळते आपल्याला ती आहे बघा. डेली टाईम फ्रेममध्ये तुम्ही जर बघितलं तर ही लेवल आहे 24369. ओके, 24369 सगळ्यांनी ही मार्क 24370. ओके, निफ्टीमध्ये या लेवलचा खूप महत्त्वाचा रोल असणार आहे. या झोनच्या ब्रेकआउट नंतरनं मार्केट या लेवलपर्यंत येऊ शकतं बघा. ही जी लेवल आहे ती मार्क करून घ्या, 24550 या लेवलपर्यंत. म्हणजे आपल्याला ट्रेड जो प्लॅन करायचा आहे तो 24370 ते 24550 या झोन, म्हणजे 180 पॉईंटची मुवमेंटम आहे ना गाईज, ही खूप चांगली मुवमेंट असणार आहे. जिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रीमियममध्ये जास्त डीके होणार नाही. जेव्हा पण या लेवलवरती तुम्ही अप साईडला ट्रेड शोधाल, ओके, अप साईडला ट्रेड फाइंड कराल, तेव्हा चांगली मुवमेंटम, चांगला प्रीमियम बूस्ट होणार आहे. सो ही लेवल महत्त्वाची आहे, 24370 आणि 24550. असं नाही की मार्केट उघडल्या तुम्हाला अपसाईडला ट्रेड घ्यायचा आहे. मार्केटचा प्रॉपर अभ्यास करा. जेव्हा मार्केट त्या लेवलवरती येईल किंवा त्या लेवलवरून रिजेक्शन येईल, समजा जर आता मी छोट्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. छोट्या टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अधिकतम या गोष्टी क्लिअर होतील. ओके, 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये आपण शिफ्ट होऊया आणि 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये मी तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. बघा आता गॅप अप मार्केट होतं आहे की गॅप डाऊन होतं आहे याच्यावरती मार्केट जास्त डिपेंड करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं आहे की आता मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग होईल. म्हणजे हा जो झोन आत्ता ब्रेकआउट जो आला आहे ना, तो मेजर लेवलचा आला आहे डेली टाईम फ्रेममध्ये. ओके, आपल्याकडे जी महत्त्वाची लेवल आहे ती आधी मार्क करून घेऊया आपण. महत्त्वाची लेवल जे आपल्याकडं आहेत त्याआधी आपण मार्क करून घेऊया, ठीक आहे. ही तर आहे 370 आपल्याकडं, आणि पुढची जी लेवल आहे ती आपण 550 घेऊया, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला जे एक्सपेक्टेड आहे ते आहे गॅप अप होईल. ओके, गॅप अप म्हणजे या लेवलच्या डायरेक्ट वरती कुठेतरी इथं मार्केट ओपनिंग होईल. ओके, इथं ओपनिंग होईल आणि याच्यानंतरनं थोडंसं अपसाईडला मोमेंटम येईल किंवा मार्केट आहे ना डायरेक्ट इथेच ओपन होईल. बघा इथे ओपन होईल आणि नंतरनं एक डाऊन साईडला मोमेंटम क्रिएट करेल. आणि जसं गाईज मार्केट या लेवलवरती येणार आहे किंवा एखाद्या FVGवरती तुम्हाला मार्केट मिळणार आहे, त्या लेवलवरून तुम्हाला फक्त अप साईडला एक मोमेंटम शोधायचे आहे.
अपसाईडला मोमेंटम शोधून एक्झॅक्टली या लेवलवरती ट्रेड जर तुम्ही प्लॅन केला तर आपलं डायरेक्ट टार्गेट हे 24,552 राहणार आहे. ओके, आता हा ट्रेडमध्ये तुम्हाला टार्गेट किती बुक करायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके, टार्गेट सेट असणं ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे. जर समजा बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर ट्रेड करताय आणि तुम्ही जर हा पूर्ण ट्रेड कॅप्चर करायचा गेला, किंवा हे आता निफ्टीचा एक्झाम्पल आहे, तुम्हाला निफ्टीमध्ये एक्सप्लेन करू सांगतो मी. निफ्टीचं जर तुम्ही इथं 150 इंडेक्समध्ये पॉईंट्स कॅप्चर करायला गेलात तर हे डेफिनेटली खूप अवघड जाणार आहे. पण जर तुम्ही याला लिमिटेशन्स दिले ना, लिमिटेशन्स की बाबा मला आता या ट्रेडमध्ये मला फक्त 50च पॉईंट्स कॅप्चर करायचे आहेत. ओके, बाकी मार्केट जरी आसमानमध्ये गेलं तरी मला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही. तर आपल्याला फक्त या लेवलवरून एक 50 पॉईंट कॅप्चर कसे करता येतील याचा विचार करायचा. जरी या लेवलवरती तुम्हाला नाही मिळाला, या लेवलवरती मिस झाला, तरी एखादा FVG फक्त तुम्हाला शोधायचा आहे. FVG म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप. जर FVGवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेशनमध्ये सांगा, मी पूर्ण व्हिडिओ बनवून त्याच्यावरती अपलोड करेन. ओके, FVG मिळाल्यानंतरनं पण तुम्ही अप साईडला हा ट्रेड प्लॅन करू शकता. निफ्टीमध्ये हा खूप चांगला प्लॅन आहे जो तुम्ही मंडेला प्लॅन फॉलो करा आणि होप सो तुम्ही चांगले ट्रेड्स कराल. त्याचबरोबर अजून एक निफ्टीमध्ये जर प्लॅन करायचा म्हटलं तर तुम्हाला सेलिंग साईडचा पण प्लॅन सांगतो मी. ओके, सेलिंग साईडला तुम्ही कुठं ट्रेड प्लॅन करू शकता ते पण महत्त्वाचं आहे. मार्केट जर समजा फ्लॅट ओपन झालं, म्हणजे कुठेतरी ओपन झालं या लेवलच्या खाली, तर हा डायरेक्ट ब्रेकआउट गाईज येणं अवघड आहे. ओके, हा डायरेक्ट ब्रेकआउट येणं अवघड आहे. सो इथून मार्केट डायरेक्ट डाऊन साईडला रॅली करेल. जर या लेवलच्या खाली कुठेही जर मार्केट ओपन झालं तर तुम्हाला फक्त डायरेक्ट इथून पहिल्याच 15 मिनिट्सच्या कॅन्डलला किंवा 5 मिनिटच्या कॅन्डलला तुम्हाला सेलिंग साईडला ट्रेड शोधायचा आहे. ओके, सेलिंग साईडला तुम्हाला ट्रेड शोधायचा आहे. फक्त जी कॅन्डल तयार होईल त्याचा लो मार्क करा आणि प्रीमियम व्यवस्थित बघून, प्रीमियममध्ये जर मोमेंटम तुम्हाला सापडले तर एक्झॅक्टली या लेवलवरून गाईज तुम्ही सेलिंगला खूप चांगला ट्रेड प्लॅन करू शकता. बघा इथं. ओके, जर गॅपअप झाला तर सेलिंगला ट्रेड नाही प्लॅन करा. इथून गाईज तुम्ही एक 50 ते 60 पॉईंट्ससाठी होल्ड करू शकता निफ्टी. ओके, तर हे दोनच प्लॅन आहेत. प्रॉपर प्लॅन करा. ज्यांना प्लॅन समजलेत त्यांनी तर नक्की ट्रेड प्लॅन करा हे. ओके, आता आपण बँक निफ्टीमधलं बघणार आहे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा आपण 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगतो की मंडेला काय प्रेडिक्शन येऊ शकते. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण या लेवलला गाईज, या लेवलला आपण या प्रिव्हियस कॅन्डलचा लो मार्क करून घेऊया आणि हाय मार्क करून घेऊया. परफेक्ट. ओके, हा मार्क केल्यानंतर ना डेली टाईम फ्रेममध्ये शिफ्ट व्हायचा प्रयत्न करूया आपण. ओके, आता डेली टाईम फ्रेमला जर तुम्ही बघितलं तर आत्ता बँक निफ्टी ही फुल बुलिश आहे. ओके, फुल बुलिश आहे. एक ट्रेंड लाईन फॉलो करते. डेली टाईम फ्रेममध्ये बघा प्रॉपर ट्रेंड लाईन फॉलो करत आहे. एक पुलबॅक पेंडिंग आहे बँक निफ्टीमध्ये, बट तो अवघड आहे गाईज. बँक निफ्टीमध्ये पुलबॅक येणं खूप अवघड आहे, कारण आता मार्केटनी बनवलं आहे प्रॉपर बुलिश असं स्ट्रक्चर हे बनवलेलं आहे. तरी पण जर पुलबॅक आला सेलिंग साईडला तर हा असा सेलिंगला पुलबॅक येईल बघा या झोनपर्यंत. डायरेक्ट 2000 पॉईंट्सचा पुलबॅक हा पेंडिंग आहे. बट मोस्टली आता ब्रेकआउट येण्याचे चान्सेस आहेत. ओके, जर समजा 30% ब्रेकआउट 30% चान्सेस डाऊन साईडला यायचे आहेत तर 70% चान्सेस हे मार्केट अप साईडला जायची शक्यता जास्त आहे. सो ट्रेड प्लॅन करताना आपण अप साईडलाच ट्रेड प्लॅन करायचा आहे. ही जी प्रॉपर लेवल आहे ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मार्क करून घ्या. या ब्रेकआउट नंतरनं मार्केट डायरेक्ट या कॅन्डलच्या हायपर्यंत जाऊ शकतं. जर आपण हे व्यवस्थित मार्क करून बघितलं तर या कॅन्डलची लेवल ही 60,000 पर्यंत मार्केट तुम्हाला गेलेलं दिसू शकतं जर इथून ब्रेकआउट आला तर. अदरवाईज प्रिव्हियस कॅन्डलची जर ही हाय केली तर 59,238 ही सुद्धा लेवल तुमच्यासाठी बँक निफ्टीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. ओके, 5 मिनिटात शिफ्ट होऊन जर आपण बघितलं, हां
तर बँक निफ्टीमध्ये गाईज, बँक निफ्टीमध्ये मोस्टली आत्ता लोक ट्रेड करणं अवॉइड करतात, कारण खूप जास्त कॅपिटल बँक निफ्टीमध्ये राहतं. पण ट्रस्ट मी गाईज, बँक निफ्टीमध्ये ज्या मोमेंटम येतात त्या खूप चांगल्या मोमेंटम येत आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदाच गॅपअप ओपन होईल आणि या लेवलला टॅप करायला मार्केट जायचा प्रयत्न करेल. जेव्हा समजा मार्केट पुलबॅक घेईल गॅपअप होऊन, तेव्हा तुम्ही बाईंग साईडलाच ट्रेड शोधा. बरेच लोक काय करतात की मार्केटमध्ये गॅप अपला उघडल्यावरती डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचा प्रयत्न करतात, पण मोस्टली उद्याच्या दिवशी हे अवॉइड करा, कारण अप साईडला चांगली मुवमेंट उद्या यायच्या तयारीत आहे. ओके, प्रॉपर जो ही जी लेवल आहे, ओके, हा हाय आहे आणि हा लो आहे. समजा जर एखादी कॅन्डल इथं ओपन झाली तर त्या कॅन्डलचा हाय मार्क करा. जर मार्केटने एक प्रॉपर पुलबॅक घेतला तर त्या कॅन्डलच्या हायच्या ब्रेकआउटला तुम्ही 59,238 पर्यंत अप साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय प्रॉपर. ओके, इथून इथं फक्त अप साईडलाच गाईज ट्रेड प्लॅन करायचं, एवढं डोक्यात ठेवा. जर समजा मार्केट गॅप डाऊन उघडलं तर आपल्याला अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की ट्रेड प्लॅन करू शकतो आपण. जर मार्केट समजा डाऊन साईडला ओपनच झालं, म्हणजे एक्झॅक्टली मार्केट जर इथं कुठेतरी ओपनिंग दिली मार्केटने, ओके, तर आपल्यासाठी अजून बेटर आहे की आपण अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, जसं मार्केट ही लेवल तर आपल्याला मिळणारच आहे, त्या कॅन्डलचं आहे. जसं मार्केट खाली येईल तेव्हा आपल्याकडे काही मेजर्स लेवल आहेत, जसं की 58,300. ओके, 58,300 ही एक लेवल आहे जिथून तुम्ही बाईंग साईडला प्लॅन करू शकताय. 58,300 किंवा 58,200 या लेवलवरून तुम्ही मेजर बाईंग साईडला देखील ट्रेड प्लॅन करू शकताय. तर या महत्त्वाच्या लेवल तुम्हाला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ठरणार आहेत. फक्त प्राइस ॲक्शन गाईज तुम्ही कशा पद्धतीने फॉलो करताय ते इथं जास्त महत्त्वाचं आहे. प्राइस ॲक्शनमधल्या थोड्याशा बेसिक गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या म्हणल्या तर काही स्ट्रक्चर आहेत. ओके, काही स्ट्रक्चर आहेत जे तुम्ही फॉलो करताय का त्याच्यावरती तुम्ही थोडं लक्ष द्या. जसं की एम पॅटर्न आहे बघ. ओके, बऱ्याच लोकांना काय वाटतं, आता एम पॅटर्नचं कसं असतं, हा रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे आणि ही आहे ती आहे नेकलाईन. बरोबर, लोकांना काय वाटतं की सिम्पल आता इथूनच ट्रेड प्लॅन करायचं आहे, तर इथूनच गाईज लगेच सपोर्ट ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड प्लॅन करायचा नसतो, प्रॉपर सपोर्टला. ओके, नेहमी समजा जर हा तुम्हाला सपोर्ट मिळाला आहे, हा तुम्हाला रेजिस्टन्स मिळाला आहे, तर ही नेकलाईन आहे, तर सपोर्टवरून नेहमी एखाद्या पुलबॅकची वाट बघायची. काय पुलबॅक जर मार्केटमध्ये आला तरच डाऊन साईडला मोमेंटम येते. आता पुलबॅक कुठपर्यंत यायला पाहिजे, तर तो नेकलाईनपर्यंत यायला पाहिजे. जोपर्यंत नेकलाईनपर्यंत पुलबॅक येत नाही तोपर्यंत ट्रेड घेऊ नका. आणि समजा नेकलाईनपर्यंत जरी नाही आला तरी ॲटलिस्ट या सपोर्टच्या 50% सपोर्ट आणि नेकलाईनच्या मध्ये तरी यायला पाहिजे, आणि मग इथून तुम्ही डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, सो काही बेसिक्स आहेत प्राइस ॲक्शन, एम पॅटर्न थ्रू ट्रेड कसे प्लॅन करायचे, डब्ल्यू पॅटर्न थ्रू ट्रेड कसे प्लॅन करायचं, याचे देखील ॲनालिसिस व्हिडिओ मी बनवू शकतो. तुम्ही मला सांगा, जसं तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत ते कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मला मी तुम्हाला सहकार्य करेन. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी कशा पोहोचतील या गोष्टींचा मी नेहमी विचार करेन. ओके, चलो, दररोज बँक निफ्टी सेन्सेक्स सगळ्या ॲनालिसिस व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. गोल्डचे ॲनालिसिस व्हिडिओज तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये या गोष्टींची हेल्प होणार आहे. ओके, गोल्डचा व्हिडिओ वेगळा असणार आहे. इथं फक्त बँक निफ्टी अँड सेन्सेक्स या तिन्ही गोष्टीचं ॲनालिसिस करण्यात येईल. हा पहिला व्हिडिओ आहे, सो छोटा झालेला आहे, बट इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत ते डेफिनेटली तुम्हाला मोठे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. असाच सपोर्ट राहू देत आणि लाईक करत राहा व्हिडिओ. जेवढे जास्त लाईक्स येतील, जेवढे जास्त कमेंट्स येतील, तेवढं मला वाटणार आहे की लोक व्हिडिओज बघतात आणि लोकांना ट्रेडिंगमध्ये हेल्प होते. ओके, चलो, थँक्यू सो मच गाईज. दिस इज डे 1 ऑफ 1000 एपिसोड्स. ओके, 1000 एपिसोड्स मला करायचे आहेत या सिरीजचे. सो हे माझं टार्गेट आहे.
होप सो. हा पहिला एपिसोड होता. जसं जसं हे व्हिडिओज येतील त्यात अजून इम्प्रूव्हमेंट तुम्हाला बघायला भेटेल. एडिटिंगमध्ये, लेक्चर्समध्ये चांगल्या गोष्टी मी तुम्हाला रोज एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. ओके, चलो, थँक्यू गाईज, थँक्यू. आणि इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर नक्की चॅनल फॉलो करा. थँक्यू गाईज, थँक्यू, बाय बाय.